कोरेगावमधनं सरळ जातो पुसेगावला आणि पुसेगावला जाताना आपल्याला लेफ्ट साईडलाच वर्धनगडाची कमान दिसते. इथून सातारा गडभटकंती या सिरीजमध्ये आपला हा चौथा किल्ला आहे. स्टार्टिंगपासूनच आपल्याला पायरी मार्ग चालू होतो. वर्धनगड हा ह्या दिवसातला दुसरा किल्ला आहे. हनुमानाचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला, पण पूर्ण दगडी मार्ग लागतो आता आपल्याला. बॉडी डिहायड्रेट व्हायला लागली. पहिल्या दरवाजापासून येऊन पोहोचलो. वर्धनगडाचा नकाशा पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे. गडावर असलेलं शिवमंदिर पाहायला मिळतं. त्यासमोरच आपल्याला दगडांमध्ये कोरलेली शिवपिंड पाहायला मिळते. हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं. हा जरंडेश्वर शुगर मिल्क कारखाना, हे जरंडेश्वरचं मंदिर, ते आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो. या साईडला पूर्ण पाहताय ना, ही वाड्यांचे अवशेष आहे. पण 11 नोव्हेंबर 1661 साली छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या गडावर मुक्कामास आलते. त्यावेळेसच महाराजांनी हा गड बांधणीसाठी घेतला. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा येतो कोरेगावमधनं सरळ जातो पुसेगावला आणि पुसेगावला जाताना आपल्याला लेफ्ट साईडलाच वर्धनगडाची कमान दिसते. इथून आपल्याला वर्धनगडाकडे जायचंय. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, सातारा गडभटकंती या सिरीजमध्ये आपला हा चौथा किल्ला आहे, जो की वर्धनगड या गावात आलो आहे मी आत्ता सध्या. आणि इथे गाडी पार्क केली आहे. तुम्हाला सापडलं नाही त्या पाण्याची टाकी बघून वरती यायचं. इथे गाडी पार्क केली आहे. वरती एक 15 ते 20-25 मिनटं जायला लागणार वरती. बघू वर्धनगडावरती आपल्याला पाहण्यासारख्या काय काय वास्तू भेटतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. तर चला जाऊया आपण पुढे वर्धनगडाकडे. वर्धनगडावरती जाताना वन विभागातर्फे असे बोर्ड लावण्यात आले ठिकठिकाणी आणि खूप मस्त. स्टार्टिंगपासूनच आपल्याला पायरी मार्ग चालू होतो. तर चला, सकाळपासून फक्त पोहे, एक समोसा आणि थोडं थंड पिलंय आणि बाकी काय पाणीच. जेवण वगैरे नाही केलं. आता वर्धनगड ह्या दिवसातला दुसरा किल्ला आहे. थोडी बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून शेंगदाणा चिक्की घेतली खालून. तेच खात खातात आपण वरती जाऊ. चला, मिनटं चढाई केल्यानंतर आपल्याला ही वन विभागातर्फे एक छोटीशी बसण्यासाठी विश्रांतीगृह म्हणू शकतो. आणि याच्या एक्झॅक्ट समोर हे हनुमानाचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला. ओपन मंदिर आहे. तर मारुतीचं दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास चालू करू. चला, 10 मिनटं ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्याला या आत्ताच्या काळातल्या पायऱ्या संपून आपल्याला पुरातन पायऱ्या म्हणजे दगडी पायऱ्या लागतात. जी उद्ध्वस्त झाली आहे थोडी पायऱ्यांची, पण पूर्ण दगडी मार्ग लागतो आता आपल्याला. वर्धनगड हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव तालुक्यांच्या सीमेवर पाहायला मिळतो. समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 फूट हा किल्ला उंचीवर आहे. पुरातन काळी दगडी मार्ग लागलाय आणि आज भरपूर ट्रॅव्हल झालं. 2 किल्ले एक्सप्लोअर केले. त्याच्यामुळं जेवण नाही, त्याच्यामुळं बॉडी डिहायड्रेट व्हायला लागली. पाणी तर पितोय. बघू आता, वर्धनगड झाला पाहिजे ना आपला, होईलच, त्यात काही विषय नाही. पण पुढे एक अंदाज आपल्याला संतोषगड म्हणून आहे, तो झाला तर म्हणजे टेन्शन नाही. तर चला बघू, आला दरवाजा जाऊ. ठीक आहे. 15 मिनिटात आपण येऊन पोचतोय ह्या देवतांपाशी. आय थिंक दरवाजा पण पाहायला आलेला दिसतो आपल्याला. आणि इथे काय दगडांमध्ये देवता आहेत, गडदेवता असतील ना, किंवा देवाचं ठाणा वगैरे म्हणू आपण. तर चला पुढे जाऊया. आय थिंक पहिला दरवाजा असावा हा गडाचा. यस, हा वर्धनगडाचा पहिला दरवाजा लागतो. 15 ते 20 मिनिटात आपण पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचलो. खूप मस्त दरवाजा, एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. मित्रांनो, फायनली 20 मिनिटाच्या चढाईनंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ येऊन पोचलो आहे.
आणि ही दरवाजाची आत्ताची परिस्थिती पाहिली तर एकदम सुस्थितीमध्ये आपल्याला गडाचा दरवाजा, गडाचे दोन्ही बुरुज सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. पहा तुम्ही. चला आतमध्ये काय आहे आपण पाहूया. आतमध्ये पाहायला गेलं तर हा दरवाजा आत्ताच्या काळामध्ये बसवलाय. दरवाजाच्या उजव्या साईडला आपल्याला देवडी पाहायला मिळते, पहारेकऱ्यांसाठी तयार केलेली. आणि ह्याच दरवाज्यातून वरती आल्यावर आपण गडावर आगमन होते. हा पहा गडाचा पहिला दरवाजा. हा आहे गडाचा पहिला दरवाजा आणि ही गडाला असणारी तटबंदी. सुन वरती आल्यावर आपल्याला वर्धनगडाची माहिती आणि वर्धनगडाचा नकाशा पाहायला मिळतो. हा नकाशा पाहून तुम्ही गडावर काय काय पाहण्यासारख्या वास्तू वगैरे ते बघू शकता. चला ठीक आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे. आता आपण दरवाज्यातून वरती आलोय, थोडी माहिती वगैरे वाचली. आता इकडे आपल्याला शिव मंदिर, हनुमान मंदिर आणि वर्धनी माताचं मंदिर पाहायला मिळतं. ते पाहू. काही चुन्याचे घाणे, पाण्याचे टाके पण पाहायला मिळतात. इकडे पण आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो. चला या ठिकाणी आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो. पावसाळी तलाव म्हणजे पावसामुळे तयार झालेला तलाव. त्या ठिकाणी आपल्याला त्या तटबंदीत एक शिवकालीन शौचालय आणि ते काय आपल्याला पडलेल्या अवस्थेत वास्तू पाहायला मिळतात, वाड्यांचे अवशेष वगैरे. आणि पुढे आपल्याला हनुमान मंदिर वगैरे पाहायला मिळतं. चला जाऊया. आपल्याला या ठिकाणी गडावर असलेलं शिव मंदिर पाहायला मिळतं आणि खूप मस्त शिवपिंड पाहायला मिळते. समोरच आपल्याला नंदी पाहायला मिळतो, हे दीपमाळ पाहायला मिळते. आणि इकडे आपल्याला काय आहे ना, दगडांमध्ये काय वाड्यांचे बेस पाहायला मिळतात. आता हे पुरातनकालीन बेस आहे की आत्ताच्या काळातले बेस आहे माहीत नाही. आणि ह्या ठिकाणी भरपूर झाडी पाहायला मिळतात. चला तर आपण शिवमंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. शिवमंदिर आहे, महादेवाची पिंड, त्याच्या एका साईडला गणेशाची मूर्ती आणि दुसऱ्या साईडला देवीची का हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. खूप अशी सुंदर मूर्ती आहे. त्यासमोरच आपल्याला दगडांमध्ये कोरलेली शिवपिंड पाहायला मिळते आणि कशी कलाकृती केलेली, खूप मस्त अशी शिवपिंड पाहायला मिळते. आणि हे शिवमंदिर समोर. आणि शिवमंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळते. पिण्याचं पाणी हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आपल्याला. समोरच शिवमंदिर, नंदी महाराज आणि दीपमाळ वगैरे. या ठिकाणी लोक राहत पण असावे, कारण चुली वगैरे पेटलेल्या दिसतात. टेंट वगैरे राहून बहुतेक ट्रेकर मंडळी राहत असावी. तर चला आपण निघूया पुढे. हे समोरच हनुमानाचं मंदिर दिसतं आपल्याला. शिवमंदिरातून दर्शन घेऊन वरती आल्यानंतर थोडेच बाजूला आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं. एक छोटंसं मंदिर आहे आणि एक सुंदर अशी मारुतीची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला त्या मंदिरात. आणि वरती आपल्याला देवीचं मंदिर पाहायला मिळतं. 1-2 मिनिटात आपण तिथे जाऊ. आपण फायनली गडावर असणाऱ्या टॉपवरती आलोय. याच ठिकाणी आपल्याला वर्धनी मातेचं मंदिर पाहायला मिळते आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला समाधी पाहायला मिळते आपल्याला. पुजाऱ्यांची समाधी असं म्हटलं जातं. आणि हा एंट्रन्स बंद केलाय, तिकडून एंट्रन्स आहे. तुम्हाला आतमधला मी परिसर दाखवतो, पण सध्या तरी मंदिराच्या बाहेरचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. हे असं इथं पुजारी वगैरे रोज पूजा करतात. समोरच आपल्याला देवाचं थोडंसं ठाणं पाहायला मिळतं आणि ही गडाची तटबंदी पाहायला मिळते. आय थिंक या ठिकाणी गडाचा चोर दरवाजा असावा.
आणि इकडे आपल्याला काय चुन्याचे घाणे शौचालय वगैरे पाहायला मिळतात. पाहूया आपण, चला. हा रोड जातो पुसेगावला आणि इकडे हा रोड जातो कोरेगावला. वर्धनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 आणि 1674 दरम्यान बांधलेला एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या पूर्व सीमेचे रक्षण करण्यासाठी या चौकीच्या म्हणजे किल्ल्याचा उपयोग केला. वर्धनी माताचा मंदिरातील आतील परिसर आणि ही देवीची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. इसवी सन 1800 मध्ये महादजी शिंदे यांच्या सैन्याने 25,000 जवानांसह या किल्ल्याला वेढा दिला होता, जो तेव्हा प्रतिनिधींच्या ताब्यात होता. वर्धनी आईच्या मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला खंडोबाचं मंदिर पाहायला मिळतं. हे समोर वर्धनी आईचं मंदिर आणि शेजारी पुजाऱ्यांची समाधी आहे. इथे खंडोबाचं मंदिर पाहायला मिळतं. ह्याच्या पाठीमागे तटबंदी आणि काही पाण्याची टाकी पाहायला मिळतं. पाहू आपण, पॉसिबल झालं तर जाऊ तिथे. हे समोर वर्धनी आईचं मंदिर पाहता, त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागं या झाडापाशी खंडोबाचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागं आलो तर आपल्याला इकडे बुरुज पाहायला मिळतो. त्या बुरुजावर एक भगवा ध्वज फडकतो या आणि त्याच ठिकाणी आपल्याला काय पाण्याची टाकी पाहायला मिळतात. आता ते खूप लांब आहे, आपल्याकडे वेळ नाही एवढा, कारण संतोषगड होईल का नाही याची शाश्वतता थोडी कमी आहे. या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला मिळतात आपल्याला काहीच आहे. आणि गडाला पूर्ण चौबाजूने आपल्याला दगडी तटबंदी पाहायला मिळते. या ठिकाणी एक बुरुज आहे, या साईडला पण आपल्याला काही बुरुज पाहायला मिळतात, पाण्याची टाकी आणि बुरुज पाहायला मिळतात. आणि या इकडे आपल्याला चोर दरवाजा आणि चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. हा रोड जातो डायरेक्ट कोरेगावला आणि हा समोर दिसतोय तुम्हाला कल्याणगड. आत्ताच आपण तिथून आलो. ह्या साईडला आपल्याला कल्याणगड, चंदनवंदन, साखरगड पण पाहायला मिळतो. आपले जीवनदादाचं चंचली गाव पण ह्या साईडला पाहायला मिळतं आपल्याला. हा जरंडेश्वर शुगर मिल्क कारखाना, हे जरंडेश्वरचं मंदिर आणि इकडे काय पवनचक्की आहे. त्याच्या साईडला आपण चोर दरवाजा वगैरे पाहू. या साईडला बघा गडाची मजबूत तटबंदी पाहायला मिळते आणि या साईडला आपल्याला चोर दरवाजा आणि तटबंदीमध्ये असलेले शौचालय पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी एक आपल्याला बुरुज पण पाहायला मिळतो. आता आपण खाली जात नाहीये, या ठिकाणी पण आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. जवळपास या गडाला छोटे मोठे धरले तर 21-22 बुरुज आहे आणि याच ठिकाणी कुठेतरी चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. तर ही तटबंदी पाहून घ्या तुम्ही. इथे आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो. आणि मजबूत तटबंदी आणि समोरच हे वर्धनी माताचं मंदिर. तर चला आता आपण जसं काय वास्तू पाहायला मिळतात तसं जाऊ आणि गड उतरायचा प्रवास चालू करू. या साईडला पूर्ण पाहताय ना, हे वाड्यांचे अवशेष आहे, पण आता सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्याचा बेस पण राहिलेला नाही. पूर्ण दगड एका जागी गोळा करून इथे ठेवलेले आहेत आणि इथे झाडं भरपूर उगवलेत ना, त्याच्यामुळं पाहण्यासारखं काय नाही आहे सध्या तरी. आता आपण गड उतार करतोय. वर्धनी मातेचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपण शिवमंदिरापाशी आलो या, शिवमंदिराजवळ. तर आता आपण फायनली गड उतार करतोय, कारण गडाची तटबंदी, पूर्ण गडाचा घेरा मोठा आहे, गडाची तटबंदी मजबूत आहे. पूर्ण तटबंदी फिरायला आपल्याला 1 ते 1.5 तास लागू शकतो. तटबंदीमध्ये आपल्याला काही शिवकालीन शौच खूप पाहायला मिळतात. चोर दरवाजा पण आपण वरतून पाहिला, आतमध्ये गेलो नाही कारण आपल्याकडे वेळ नाही आहे.
तेवढा, म्हणून चोर दरवाजावरतून पाहिला. तिथं आत्ता पुजाऱ्यांनी सांगितलं मला तो चुन्याचा घाणा नसून चुन्याचं चाक आहे, त्याच्यामुळं ते पाहण्यासाठी आपण नाही गेलो. तर आता आपण गड उतार करतोय, बघू, कारण आपला पुढं ऑन द वे संतोषगड लागतो. संतोषगड झाला तर पॉसिबल होईल, कारण वाजले 5:30. दिवस मावळायच्या आता आपल्याला संतोषगडाकडे गेलं पाहिजे. तर चला आपण आता डायरेक्ट पायथ्याला जाऊन भेटू. मित्रांनो, ऑलमोस्ट आपण वर्धनगड उतरलोच आहे, एक 10% राहिला आहे. मित्रांनो, ह्या गडाचा इतिहास सांगायचा म्हटलं तर 11 नोव्हेंबर 1661 साली छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या गडावर मुक्कामास आलते. त्यावेळेसच महाराजांनी हा गड बांधणीसाठी घेतला आणि पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे. आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा वर्धनगड तुम्हाला कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आत्ता आपण चाललो आहे संतोषगडाकडे. बघू आता, पॉसिबल 5:30 वाजल्यात. संतोषगड आपला होईल का नाही काय माहीत नाही. 1 तास जरी भेटला तरी आपण संतोषगड पूर्ण एक्सप्लोअर करू शकतो. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या किल्ल्यासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. जय शिवराय.